बाजारात भरपूर मेथी मिळते तर खमंग खुसखुशीत अशी मेथीची पुरी बनवते. मेथी निवडताना अशी पानं निवडून घ्यायची, स्वच्छ धुवून पाणी निथळून अगदी बारीक अशी एकदम कापून घ्यायची. बारीक कापलेली मेथी घ्यायची, त्यामध्ये 1 कप गहू पीठ, 2 चमचे बेसन घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं, ओवा हातावरती चोळून घालायचा, अर्धा चमचा धणेपूड, थोडासा गरम मसाला, लाल तिखट, हळद, 1 चमचा साधं कच्चं तेल घातलं, सगळं मिक्स करून घ्यायचं. अजिबात सुरुवातीला पाणी घालायचं नाही. सगळं चांगलं मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घालून छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. जास्ती पातळ मळायचं नाही, नाहीतर पुरी तेलकट होते. छान घट्ट गोळा मळून घेतल्यानंतर फक्त 5 मिनिटे भिजायला बाजूला ठेवायचे, जास्त वेळ नाही. आता तेल गरम व्हायला ठेवते मी पुरी तळण्यासाठी. तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे, अगदी नॉर्मल गरम करायचं. हाताला तेल लावून हे पीठ मी एकसारखं करून घेते. आता याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पिठावरती मी लाटत नाही आहे, पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेते आणि याच्यावरती पुरी लाटून घेते. जास्ती पातळ नाही, थोडीशी अशी जाड पुरी मी इथे लाटली आहे. मीडियम हीटवरती तळून काढायची. जास्ती लो हीट केली तर पुरी तेलकट होते. मस्त टमटमीत अशी पुरी फुगली आहे. कशी वाटली ही खमंग खुसखुशीत मेथीची पुरी मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.